अगोदर पण झालंय ना, 3 वेळा घटना घडली. कुठल्या पोलिसांनी दिरंगाई केली पाहिजे होतं, कसं काय सुचवायचं? आणि बोरगावच्या त्या पोलिसांनी याला पोलिसांची पळवलं, याला पळवलंय. न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वतः उपोषणाला बसणार. मिळत नाही असं एकच म्हणणं आहे, बोरगावचा कुठला पोलीस होता त्याला पळवलं. सगळं दाखवायचं आपणच आपल्या किती वाजता येणार आहे त्या? 16 तारखेला येणार. जी त्यांना आज कळवतेच ही गोष्ट. काय होतं अशा अगोदर तेल तुंबडे साहेब होते. एवढ्या लहान मुलींच्या सकाळी आमदार साहेबांनी फोन केला होता एसपीला. नाही काय होतं खरं सांगा, आपण सामान्य माणसांच्याकडे बापू किंवा करताना ह्या लोकांना दहशतच राहिली नाही. सर्वसामान्यांचं ही करता का हाल करता का? म्हणजे एवढ्या केसेस तुम्ही हेलपाटे खाली केली भरपूर, पण त्याचं आम्ही एवढं बघतो ना म्हणजे सकाळी आमदार साहेब आले होते ना, तेव्हा एसपीला फोन केला होता. त्यांनी सगळी घटना सांगितली. त्यांची बहिणीची घटना घडली 1 वर्षापूर्वी. तेल तुंबडे साहेबांनी त्यावर दक्षता घेतली नाही, एव्हिडन्स प्रूफ घेतला नाही, काहीच केलं नाही काम त्याच्यामध्ये. असं प्रकरण बसला टाकलं ते आणि येस उद्या निवेदन केलं नाही ना, तेव्हा एसपीला सांगू त्या तेल तुंबडेला तुम्ही रिपोर्टिंग करा. जिथं आता असेल